ही संपूर्ण SITची चौकशी 2023 मध्ये मी सभागृहात मागणी केल्यानंतर ही SIT लागली होती। 1.5 वर्षाच्या चौकशीनंतर सभापती महोदय माझी विनंती आहे की मला थोडं विस्तृत या विषयावरती बोलायला द्या, कारण हा प्रश्न 200 कोटी 60 कोटी 70 कोटीचा नाही आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे हा जो घोटाळा आहे 1000 कोटीपेक्षा जास्तचा घोटाळा आहे। सभापती महोदय, या सर्व बाबतीमध्ये भाई जगताप साहेबांनी सांगितलं की संघटित गुन्हेगारी झाली आहे, मकोका लागला पाहिजे, याला मी 100% समर्थन देतो। भाई जगतापांचा दुसरा मुद्दा होता की किती भिंत बांधली गेली। 26 जुलैचा उल्लेख सन्माननीय राजन सिंग साहेबांनी केला। सभापती महोदय, त्या टायमाला तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी 1300 का 1400 कोटी रुपयाचा निधी संरक्षण भिंतीसाठी दिला होता। अजूनपर्यंत त्याचं उत्तर दिलं गेलेलं नाही आहे की ती भिंत बांधली होती का नाही बांधली। असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ती भिंत बांधली होती, ती भिंत वाहून गेली। दुसरा प्रश्न सभापती महोदय, दर वर्षाला आम्ही 1.5 लाख मेट्रिक टन गाळ काढतो, 1.5 लाख ते 2 लाख मेट्रिक टन गाळ काढतो, अशा प्रकारची स्टेटमेंट काही अधिकाऱ्यांनी काही कॉन्ट्रॅक्टरनी तिथे दिली। SIT मध्ये मी 5 वेळा जाऊन स्टेटमेंट देऊन आलो, ED मध्ये पण जाऊन आलो, 500 पानाचे कागदपत्र मी स्वतः दिले आहेत। जर 1.5 लाख मेट्रिक टन गाळ 2013 पासून 2025 पर्यंत 22 पर्यंत जर 10 वर्षात काढला असेल, तर जवळजवळ 18 ते 20 लाख मेट्रिक टन गाळ जर काढला तर मला वाटतं की समुद्रात भरली असती तर अजून एक नवीन मुंबई तयार झाली असती, एवढा गाळ काढलाय। आणि जो गाळ काढलेला सभापती महोदय दाखवत आहेत 2019 ते 2022 हा कल्याणमधली एक जमीन दाखवत आहेत ज्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या। मग हा गाळ गेला कुठे?